सर्व परिवार, मी आता प्रत्येकाची नावं घेत नाही, म्हणजे ह्या दिवशी जो उत्साह इथे असतो आणि जे तुमच्या मनातला जो भक्तिभाव असतो तो ऐकून आणि बघून मन एवढं प्रसन्न होतं की येणारे वर्षभर काम करण्याची ऊर्जा मिळते. मी माता हिरादेवीला विनंती करेन की माझे जेवढे बांधव इकडे आहेत त्या सर्वांच्या जीवनात सुख शांती समाधान येऊ दे, त्या सर्वांचं आयुष्य त्यांना दीर्घायू मिळू दे आणि हे दीर्घायू सुद्धा अतिशय स्वास्थ्यपूर्ण मिळू दे, प्रत्येकाचं स्वास्थ्य सुद्धा चांगलं लागू दे. गेल्या काही वर्षापासून मोदीजी आल्यापासून पूर्ण देशामध्ये आपल्या हिंदू देवदेवतांचं खऱ्या अर्थाने उदात्तीकरण चालू आहे. मग उज्जैनचा महाकाल असेल, अयोध्याचं राम मंदिर असेल, काशी विश्वनाथ बनारसचा काशी विश्वनाथ असेल, प्रत्येक गोष्टी, इव्हन महाराष्ट्रात इथे सप्तशृंग देवी आणि तिकडे पण बरंच काम, विकासाची कामं चालली आहेत. म्हणजे आपल्या देशात परिस्थिती काही वर्षापूर्वी अशी होती, मोठे मोठी बंदरं बनतायत, एअरपोर्ट बनतायत, मॉल बनतायत, रोड बनतायत, सर्व होत आहे, पण आपली तीर्थस्थानं जुनीच होती. तिकडे तशीच अस्वच्छता, जायला यायला रस्ते नाहीत, इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, वाहनांची सुविधा नाही आहे, गर्दी आहे, फेरीवाले आहेत, चालायचे रस्ते नाहीत, वायरी लोकळत आहेत. जे लोक बनारसला गेले असतील काशीला, पहिल्याचं कसं आहे आणि आताचं कसं आहे. पण मोदीजी आल्यानंतर त्यांनी ठरवलं जर या सर्व गोष्टी देशात बदलू शकतात तर ही गोष्ट का बदलू शकत नाही. आणि मग तीर्थक्षेत्रांचा खऱ्या अर्थाने विकास झालाय. सगळीकडे जेवढी तीर्थक्षेत्र आहेत ती आता नावारूपाला आली आहेत. आपल्या देवतांकडे नुसती भारतातले नाही, भारताच्या बाहेरची लोक यायला लागली आहेत. आणि म्हणूनच मला कधी कधी असं वाटतं हिंदुत्वाचा ज्वर ह्या देशामध्ये वाढलाय आणि हा इथे आणखी त्याचं प्रत्यंतर मला इथे एरंगामध्ये आल्यानं होतं. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही सर्वजण एकत्र असलात की फायदे कसे होतात हे आपण काही दिवसापूर्वी बघितलं. काही लोक आपल्याला कसे त्रास द्यायला उत्सुकतात, त्यांचे काही आपले मनसुबे असतात, पण आपण सर्वजण एकत्र राहिलो की कोणी किती चुकीचे मनसुबे जर केले तरी आपण त्यांना पूर्णपणे तोंड देऊ शकतो, त्यांची सगळी कारस्थानं उधळून लावू शकतो. आणि या सर्व गोष्टींमध्ये मी व्यक्तिगतरित्या आणि माझी पार्टी सुद्धा पूर्ण ताकदीने तुम्हाला मदत करत राहील. कारण आपल्याला हा हिंदुत्व या देशामध्ये असंच पुढे जायचं आहे. आणि मला खरोखरच आवडतं एरंगळचं. म्हणजे मी कधीतरी दर्शनला म्हणालो होतो की तुमची छोटी छोटी घरं आहेत ना, ती मला फार आवडतात. म्हणजे माझी आई आता 3-4 वर्षापूर्वी गेली, पण तिची तर फार इच्छा असायची ते सगळं बिल्डिंग मध्ये तुम्ही मोठे मोठे फ्लॅट बांधता, ते काय मला आवडत नाही, मला अशी छोटी घरं पाहिजे. पण ते आमच्या मला पूर्वजाची घरं नाही. पण ही घरं बघितली की मला ही घरं आमच्या घरापेक्षा बरी वाटतात. पण ते काय आमच्या आईच्या नशिबात नव्हतं, गेलं ते गेलं. पण असंच हे तुमचं गाव पण आहे. आणि बिल्डिंग आली की दरवाजा बंद होतो, एक दुसऱ्याच्या घरातल्या एकमेकांना पत्ता लागत नाही. म्हणायला एकत्र, पण खऱ्या अर्थाने कोण एकत्र राहत नाही. ते घर पण जे तुम्ही टिकवलंय ते असंच घर पण टिकवा, एवढीच. आणि ते टिकवण्यासाठी हिरादेवी तुम्हाला पूर्ण आशीर्वाद देऊ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. समाज अध्यक्ष आहे, प्लस एक समाजसेवक म्हणून काम करतो. आणि आम्ही देवीच्या संदर्भात तुम्ही जर काही विचारत असाल, आज जत्रा आहे, आज जत्रे संदर्भात अशी की ही पारंपरिक जत्रा आहे आणि वडिलोपार्जित आहे. आणि ह्या जत्रेचा विषय म्हणजे ही देवी अशी एक आहे, मुंबईलगत तरी मला त्यांना लक्षात नाही असं कुठे की ही देवी वर्षातून 2 दिवस माहेरी जाते. असं आहे की ती सप्तमीला इथून तिचं घरून सगळे तिला वाजत गाजत तिच्या आईकडे नेतात. आणि घाटीगाव इथे तिचं आईचं घर आहे, माहेरघर आहे. आणि अष्टमीला गावाचा काय आमचा जो विधी असतो म्हणजे गोंधळ वगैरे तो आम्ही तिथे करतो. आणि नवमीला तिचं परत सकाळी 9ला तिथून ती प्रयाण करते आपल्या मुख्य मंदिरात येण्यासाठी. देवी ही स्वयंभू देवस्थान आहे
आणि फार लांबून लांबून हिचे म्हणजे भक्तगण आहेत. तिचे ही कुलदैवत आहे बऱ्याचशा लोकांची, म्हणजे महाराष्ट्रातल्या बहुतेक कानाकोपऱ्यातल्या लोकांची, विशेष करून पालघर, वसई जिल्हा, टाटी जिल्हा, रायगड या लोकांची ती कुलदैवत आहे आणि आमच्या सगळ्या ह्या 5 गावांची ही ग्रामदैवत आहे. पारंपरिक चालतो त्याच पद्धतीने आम्ही आमच्या कालावधीमध्ये हा कार्यक्रम चालू ठरवलेला आहे. चैत्र कृष्ण पक्ष सप्तमीला देवी आमची आम्ही माहेरी घेऊन जातो. हे माहेरघर आमचं भाट्टी देवली असं त्या ठिकाणी आहे आणि तिथे पूर्वीपासून त्या स्थानावरती जिकडे देवी असते त्या तिकडे माहेरघरी देवीचा 3 दिवसाचा उत्सव असतो. 3 दिवसामध्ये तिचा अष्टमीच्या याच्यामध्ये आम्ही देवीला मानपान करतो संध्याकाळी 5 वाजता. त्याचबरोबर वरती देवीच्या डोंगर असं चढायला, त्या डोंगरावरती जाऊन 5 दिवे लावले जातात. त्यात जेव्हा संध्याकाळची वेळ होते तेव्हा तिकडे मंडल भरलं जातं. तिथे देवीला प्रार्थना करून पारंपरिकपणे आम्ही आशीर्वाद मागतो देवीकडे की आमच्या मुलाबाळांना, आमच्या येणाऱ्या पिढीला आणि आमच्या सर्व मुलांना शिक्षणाच्या बद्दल आणि सर्व याच्याबद्दल आम्हाला चांगली बुद्धी द्यावी आणि आमचं असंच गाव आणि आजूबाजूच्या लोकांना पुढे प्रगती मिळावी याच्यासाठी. दुसऱ्या दिवशी पण आम्ही तोच नियम पाळतो आणि येणारे सण पण जे गुढीपाडवा, गोकुलाष्टमी आणि बाकीचे सण आहे ना, हे सर्व आमच्या लोकांचे नियमानुसारच चालतात. मी या समाजाचा सचिव आहे. माझं भाग्य आहे की मी या गावाचा कमी वयात सचिव झालो आणि आई हिरादेवीची सेवा करायला मला भेटली. आमच्या अध्यक्ष साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही सेवा करतो. त्यांचा आम्ही म्हणजे जे त्यांचं पालन आहे देवीचं ते आम्ही अजून पाळतो आणि आमच्या देवीची जत्रा दरवर्षाप्रमाणे येते. ते साहेबांनी आमच्या सांगितले तर आमचा गाव एवढा आनंदात असतो की त्या महिन्याच्या अगोदर देवीच्या पालखीची सर्व हे तयारी चालू करतात आणि मुलांना, थोर, छोटे, मोठे, आमच्या महिला वर्ग त्यांना पण देवीच्या पालखीची उत्सुकता असते की कधी पालखी येणार आणि त्या पालखीमध्ये त्या एवढं गावाचं सजावट होतं. आपल्या दिवाळीप्रमाणे आम्ही दिवाळी करतो आमच्या गावाची. मला एवढं सुचवते करते की आमच्या देवीची यात्रा तुम्ही नोंद केली आहे ती सर्वांना प्रसिद्ध करावी, कारण ही आमची पहिल्या एवढी नव्हती पण आता बहुतेक ठिकाणी तिची प्रसिद्धी झाली आणि तिची अजून प्रसिद्धी व्हावी आणि तिला अजून भरभरून तिचे भक्तजण यावेत. तिची जी यात्रा असते त्या यात्रेला सगळे यावेत. हीच मला कळकळून सांगायची की तुम्ही सगळ्या चॅनलवर ह्या गोष्टीचं तिला हे द्या की महाराष्ट्रामध्ये एक अशी देवी आहे की 2 वर्ष 2 महिने 2 दिवस ती याच्यामध्ये जाऊन राहते माहेरी जाणारी एकच देवी आहे महाराष्ट्रामध्ये की तिला तुम्ही एवढी प्रसिद्ध द्या की ती आमच्या लोक त्याच्या दर्शनाला यावं. की देवीला ग्रहाणं घालून तिथे ते तलाव आहे तिथे माहेरी, त्या तलावातून देवीला अखंड म्हणजे सोन्याने त्याचे हे येते दागिने वगैरे येतात लग्नासाठी आणि ते परत लग्न झालं की पुन्हा ते तिथे तळ्यामध्ये नेऊन ठेवतात आणि मग ते ऑटोमॅटिक क्या हे अदृश्य होतं. हिरादेवी तुझ्या काठी तळे, त्याच्या काठी भाजीचे मळे, आवड तुला नारळाची, आवड तुला नारळाची, झेंडूच्या फुलांची